सो फाइनली ज्या म्हणजे गोष्टीचा इंतजार था वो घडी आ गई है. म्हणजे आता मंदिर आलंय फायनली. आपल्या बाप्पांचं मंदिर आलंय. बाप्पांना मन भरून बघायचं, जेवढं बघायचं तेवढं बघून घ्यायचं. सो आता बाईक राईड करणार आहे बीचवरती. बाईक राईड माऊ, स्वीटी ताई, हर्षू, गुज्जू. हर्षूला म्हणे खूप मजा येते. हर्षू खूप मजा येते बाईकवर. ठेव ना, ते नाही पडणार. तेच दे, आण. वाव वाव. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये राज सोनम ब्लॉग्स. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि आज स्पेशली म्हणजे 2 दिवस हॉलिडे आहे सगळीकडे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे गणपतीपुळे. म्हणजे मागच्या टायमाचा माझा नवस होता गुज्जूसाठी, जो मी केला होता तो माझा पूर्ण झाला आहे. तर तो पूर्ण करण्यासाठी मी गणपतीपुळेला जात आहे. सो आजचा पूर्ण सफर मी तुमच्या संगती शेअर करणार आहे. सो हा ब्लॉग जराही स्किप न करता पूर्ण बघा. सो आता आम्ही रात्रीचे वाजले 9 वाजता निघालो इकडनं. मग सकाळी उद्या पोहोचणार आहोत आणि तिकडे जाऊन बाप्पांचं दर्शन वगैरे घेऊन हा प्रवास एकदम करणार आहोत. सो हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. सो फायनली आमची सकाळ गणपतीपुळे इथे झालेली आहे. आणि रात्री मी जस्ट निघाली घरातून आणि गाडीमध्ये अशी झोप लागली. मी डायरेक्ट इकडे येऊनच उठली आणि आता जस्ट पोहोचणार आहे. म्हणजे जस्ट थोड्याच वेळात आता जस्ट पोहोचणार आहे आम्ही. आणि माऊ आणि सगळेजण बाकीचे उतरले तिकडे गाडीमध्ये. आम्ही मग पुढून जरा काय सामान घ्यायचं होतं ते घेऊन आता इकडनं निघतोय. आणि आता बस 2-3 मिनिटात पोहोचणार आहे गणपतीपुळे फायनली. सो आम्ही फायनली पोहोचलो आहे आणि आता आम्ही बीचला जातो आहे. असं सुंदर असा बीच इथून थोडा थोडा दिसतो आहे. आता तिथे जाऊन बघूया. चलो जल्दी जल्दी. हमारा फैमिली बहुत स्लो स्लो चलता है. तू ही सबसे स्लो है. मजा आया. सो फायनली आता पोचून आम्ही रेडी होऊन आता रेडी झालो आहे. आणि कशी दिसते मी कमेंट करून नक्की सांगा. आणि हे लोकेशन आहे, आम्ही इथे असं घेतलं आहे रूम. आणि आता रेडी होऊन आम्ही दर्शनाला चाललो आहे. देवाच्या दर्शन करून मग थोडंसं फिरून आणि आजच्या आज लगेच आम्ही निघणार आहोत, कारण की उद्यापासून परत स्टार्ट आहे रुटीन त्याच्यामुळे. सो फायनली आता दर्शनासाठी आम्ही निघणार आहोत. आमच्या पोरीची मस्ती बघा इकडे किती चालली आहे. आमची पोरगी आणि आमच्या पोरीची मस्ती. हर्षू हर्षू आपल्या सगळे गाईजला बोल हॅलो बोल. कसे आहात तुम्ही? बोल कसे आहात तुम्ही? ए हर्षू बोल. ए हर्षू बोल आमच्या अम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल बोल ना. अंगण हा समजून घ्या तुम्ही ती काय बोलली आहे. बोल लाईक करा. लाईक करा. पुढे बोल सबस्क्राईब करा. बोल इथे सांग लवकर बोल. ए बोल हर्षू शेअर करा. बोल शेअर करा. हर्षू हर्षू लवकर बोल शेअर करा. चला 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 लवकर. सो फायनली ज्या म्हणजे गोष्टीचा इंतजार था वो घडी आ गई है. म्हणजे आता मंदिर आलंय फायनली. आपल्या बाप्पांचं मंदिर आलंय. बाप्पांना मन भरून बघायचं, जेवढं बघायचं तेवढं बघून घ्यायचं. माझ्या गुज्जूसाठी मी लास्ट इयर नवस केला होता गणपतीपुळे गणपती बाप्पांना. सो गणपतीपुळेमध्ये तो नवस माझा पूर्ण झाला आहे. सो मी 7 नारळाचे तोरण आहेत ते बनवून घेतले आणि आता गणपती बाप्पांना ते अर्पण करणार आहे. सो फायनली आमचं दर्शन करून झालेलं आहे.
आणि हे असं सुंदर असं मंदिर आहे गणपतीपुळेमध्ये. मन एवढं छान प्रसन्न होतं. आणि हे असं मंदिराचे स्पेस आहे इकडे. आणि मंदिराच्या समोरच एक्झॅक्टली बीच आहे. बीचवरती खूप सारे राईड्स आहेत आणि अशा प्रकारे कॅमल्स पण आहेत इथे मस्तपैकी. आणि ते फॅमिली देवदर्शन करून टाईम पण आपला फॅमिलीसोबत स्पेंड करू शकतात इथे. आणि बोट रायडिंग वगैरे खूप सारं आहे. आणि गुज्जूला कॅमल्समध्ये जायचं आहे बोलते, पण गुज्जूचे डॅडी गुज्जूला ओरडत आहेत. चान्सेस कमी आहेत गुज्जू. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. ओके. कॅमल्स बीचवरती कॅमल्स राईड करायची मजाच वेगळी आहे ॲक्च्युली. आणि आता संध्याकाळचे वाजले 6 आणि 6 वाजताचा असा नजारा आहे मंदिरात सुंदर असा. बापांचा प्रसाद आता आम्ही घेतलेला आहे मोदक. आणि इथे किती सारे राईड्स आहेत बीचवरती, खूप सारे राईड्स आहेत. आता गुज्जू आणि हर्षू आमची एक राईड्सवर बसणार आहे. सो फायनली बघा 4 जणी उंटावरती बसल्यात. अरे वा अरे वा, खूप भीती वाटते ना. 4 जणी एकाच उंटावर बसलेत. हा मम्मा मजा येते. ए पकडून बसा, पकडून बसा. बाप्पांची आरती सुरू झाली आहे. सो आता बाईक राईड करणार आहे बीचवरती. बाईक राईड माऊ, स्वीटी ताई, हर्षू, गुज्जू. हर्षूला माझ्या खूप मजा येते. हर्षू खूप मजा येते बाईकवर. ठेव ना, ते नाही पडणार. तेच दे, आण. वाव वाव. बाईक जोरात चालवा हा. डायरेक्ट गोरेगाव मध्ये पोहोचा, डायरेक्ट मुंबई. अरे वा अरे वा अरे वा. स्टार्ट झाली. ए रायडर, ए आमच्या हर्षूनी बाईक चालवली. हर्षू इधर लेके आओ, उसको इधर लेके आओ. ओ उसको इधर लेके आओ. आमच्या हर्षूनी बाईक चालवली. हर्षू तू बाईक चालवली. हाँ मम्मा, तूने बाईक चलाया. आ मजा आली. तिची बोलती बंद झाली ग आता. अगं बाई अगं चला ग. मोठी सखूबाई, छोटी सखूबाई, घरी जायचंय की नाही. आमची छोटी सखूबाई खूप त्रास देते. तुम्हाला कशी वाटली आमची छोटी सखूबाई कमेंट करून नक्की सांगा. मातीत खेळणं चाललंय बघा. बघा या पोरीचं बघा. बघा मम्मा तू मातीत खेळती. सो आता आमचं फायनली दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आमची मम्मा मातीत खेळते. सो आता फायनली आम्ही निघालोय. पुढे आमचे 2 डॉन आहेत ना, ते आम्हाला ओरडतात ते चला चला. आता आम्ही निघालोय. सो फायनली आम्ही सकाळी उठलो आहे आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही रूम घेतला होता तिथे खाली आम्ही आता ब्रेकफास्ट केला आहे. फायनली दुसरा दिवस उगवलेला आहे आणि आम्ही आता जस्ट घरी जायला निघालो आहे. आणि काल फक्त जास्त टायर्ड झालो ट्रॅव्हलिंग आणि प्लस मग नंतर त्या आदल्या दिवशी पण आम्ही झोपलो नव्हतो आणि मग ट्रॅव्हलिंग मग काल पण आराम केला. आता जस्ट 2nd डे स्टार्ट झाला आहे आणि उठून आम्ही घराकडे निघालो आहे. सो घरी जातो आता. सो घरी जाता जाता मला काय दृश्य दिसलं आहे. इथे गाव साईड आहे त्याच्यामुळे कैरी तोडतो तिथे एक माणूस. जा गुज्जू घेऊन ये आपल्याला एक. हा चल चल चल. आता स्वीटी ताई आणि गुज्जू आणि चांदू गेलेत त्याच्याकडे कैरी मागायला.
स्वीटीताई, गुज्जू आणि माऊ कैरी मागायला गेलेत. आता तो कैरी देतो की नाही माहिती नाही. कैरी तोडतोय. आणि इकडे हॉटेलच्या बाहेरचं असं दृश्य होतं. आम्ही जिथे थांबलो होतो, या हॉटेलमध्ये थांबलो होतो आम्ही, सिद्धी लॉज. आणि या हॉटेलचं इथेच रेस्टॉरंट आहे. आपली आई तिथे थांबली, आता नाश्ता वगैरे केलेला आहे. आणि आता अजूनपर्यंत त्यांनी कैरी दिलेलीच नाही आहे त्यांना. भेटते की नाही भेटत आहे? नाही देते. पचका झालाय, कैरीच नाही भेटली यांना. सो गणपती पुणेमध्ये गणपती बाप्पांच्या पायावरती लावून मी गाडीमध्ये लावण्यासाठी आपले बाप्पा आणलेले आहे छोटेसे. आणि ते आता इथे लावत आहे मी गाडीमध्ये, कारण की घेतल्यापासून मी काही लावलं नव्हतं. असं छान वाटतं. आता गणपती बाप्पा आपल्यासोबत येत आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. किती छान वाटत आहेत बाप्पा कारमध्ये. सो चला, फायनली आता आम्ही इकडनं निघालेलो आहोत. सो बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. फायनली आता आम्ही इथे आफ्टरनून झाली आहे, त्याच्यामुळे आम्ही भूक लागले, त्याच्यामुळे आम्ही इथे जेवायला थांबलो आहे या रेस्टॉरंटमध्ये. आणि जेवून मग परत निघणार आहोत. आणि इथे या मॅडम लोकांचं बघा काय चाललंय, झुला चाललाय. एक्सचेंज ऑफर केली आहे का हर्षूला, तुला, तू गुज्जूला. आणि हे कोकण कट्टा म्हणून आहे. आणि आम्ही तिथे थांबलोय जेवणासाठी. चला, हायवेच्या बाजूलाच आहे हे रेस्टॉरंट. चव आपल्या कोकणची आहे. मग आम्ही कोकणला आलो तर विचार केला की कोकणची चव आपण ट्राय करूया. मम्मा उडी मार, उडी मार, उडी मार. अगं बाई, अगं बाई, अगं बाई. मार 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 मम्मा, मार, उडी मार, उडी मार. हे बघ, दीदी आली, दीदी आली, दीदी आली. अरे वा, अरे वा, अरे वा. अगं बाई, अगं बाई, अगं बाई. चटका लागला, लागला चटका लागला. चटका लागला. पडली पडली, हर्षू पडली, हर्षू पडली. इथे आम्ही रेस्टॉरंट मध्ये थांबलोय. मला माहिती नव्हतं हे सगळं आहे, नाही तर मी थांबलीच नसते टाइमपास करायला. पोरांची मजा. आणि हा लहान मुलांची तर अजूनच मजा झाली. ही लहान आहे ना सगळं. इसको भी बिठाओ, हर्षू को भी बिठाओ. अरे वो उल्टा उल्टा क्यों सीधा. हा, चांदू को गिरा ही दो. हे बघा किती लहान झालंय हे बाळ. हे बाळ घोड्यावर बसतंय. हा, बस हो गया एक ही राउंड. सो आता जस्ट मी घरी पोहोचली आहे आणि खूप छान झाला प्रवास आणि खूप छान वाटलं गणपतीपुळे बाप्पांचं दर्शन घेऊन. आणि माझं जे म्हणजे माझं नवस होतं ते पण माझं नवस पण पूर्ण झालं. सो आता सुखरूप आम्हाला बाप्पांनी घरी पोहोचवलं आहे. सो हा व्लॉग मी आता इथे सेंड करते. आणि हो, हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम दाखवा.